लोणावळ्यात प्रथमच गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट। संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी, दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात। अन्नधान्य, ड्रायफ्रूट, सौंदर्य प्रसाधने, हाऊसकीपिंग, स्टेशनरी, डिस्पोजेबल वस्तू, महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स, क्लिनिंगचे सर्व सामान। अनेक वस्तूंवर 30% सवलत, तर काही वस्तू एकावर एक फ्री, म्हणजेच बाय वन गेट वन फ्री। आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू, मार्केटपेक्षाही अगदी कमी दरात। या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध। महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर, कुर्ती, टॉप्स, तसेच टी शर्ट्स, शर्ट्स, जीन्स, कार्गो, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स, कुर्ता पायजमा, कॉटन जीन्स, फॉर्मल पॅन्ट्स, हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये। आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार। दर्जेदार सेवा, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था। एकदा अवश्य भेट द्या। आर्या मार्ट, भैरवनाथ नगर, औंढे रोड, कुसगाव, लोणावळा। आर्या मार्ट। आणि असं ह्या उत्साह प्रसंगी आपल्याकडे जे लाभलेले पाहुणे आहेत ते आमचे मित्र श्री कुरंगे सर, गुरुकुल शाळेचे मुख्याध्यापक, त्यानंतर कल्याणजी सर, त्यांना फक्त फोन केला आणि फोन करून सुद्धा पुन्हा फोन न करता अगदी वेळेवर हजर राहिले, ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके नंदकुमार वाळंजी, खरं तर त्यांना सगळेजण बाबूजी म्हणतात, मला खूप आवडतो हा शब्द, कारण त्याच्यात एक आपुलकी, एक प्रेम, जिव्हाळा, ह्या सगळ्या गोष्टी त्या नावामध्ये वाटतात। त्यामुळं आपल्या लोणावळ्याकरांचे सगळ्यांचे लाडके नंदकुमार वाळंजी म्हणजेच बाबूजी, की ज्यांचं कार्य आपल्या सर्वांना परिचित आहे आणि ज्यांना कधीही फोन करा, जिथं असतील तिथून धावून येणारे आमचे ॲडव्होकेट संदीप पाटील सर, हे कायम नियोजन जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडे, आणि त्यांच्या नियोजनात जर आपण ढवळाढवळ केली ते कार्यक्रम फेल, म्हणजे इतकं त्यांचं परफेक्शन प्रत्येक कार्यक्रमात, म्हणजे कुठलाही प्रोग्राम करायचा असेल तर त्यांचा सल्ला आम्हाला सगळ्यांना घ्यावा लागतो। तसे आमचे लाडके मामा, हे सगळे पाहुणे आपल्या सगळ्या मुलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिले। गेले अनेक वर्ष आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार म्हणून एक वेगळाच विचार केला। आमचे जे स्टाफचे सगळे शिक्षक आहेत त्यांनी सगळ्यांनी विचार केला की ज्या मुलांनी प्रचंड कष्ट केलेत वर्षभर, ज्या आईवडिलांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे, त्यांच्या पाठीवर एक कौतुकाचा हात फिरणं खूप गरजेचं आहे। खरं तर आम्ही खूप काही मोठं करतो असं काही नाही, छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा माणसाला पुढं जाण्याची शक्ती निर्माण होऊ शकते। तो छोटासा आधार आहे ना, तो सुद्धा पुढं लढायला शिकू, आणि म्हणून आम्ही केलेला एक छोटासा प्रयोग आहे। पण आपण सगळे इथं सगळे मुलं जे आहेत ती विविध क्लासला गेलेली असतील, विविध स्कूलमधून आलेली सगळी मुलं आहेत, पण आजचं एज्युकेशनबद्दल जर तुम्ही विचार केला तर फक्त एज्युकेशनच गरजेचं आहे का? तर एज्युकेशन बरोबर चांगले विचार, चांगले आचार, आता आपल्याला असं वाटतं की आपण फिजिकली फिट आहोत, अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक वायसी क्लास एक वेगळा वाटतो, आणि म्हणून वायसी क्लासमध्ये कदाचित तुम्ही मग अशी स्क्रीनवर पाहिलं असेल, हा कदाचित महाराष्ट्राचा पहिला क्लास आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, म्हणजे पूर्ण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या या त्रिवेणी संगम जर आपण केलं तर मुलं, आपण म्हणतो म्हणजे आपण सगळ्यांचं एकमत याबाबत, हल्लीची मुलं बिघडली, ह्या गोष्टींना मात्र आमचं पूर्ण छेद आहे।
मुलं चांगलीच आहे, आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे. कारण ही सगळी मेहनत घेणारी मुलं आहेत आणि म्हणून ह्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे, योग्य ट्रॅक दाखवणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं एज पाहिलं, म्हणजे मागचं जर आमचं पाहिलं तर आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं. आपण सगळी जी जुनी पिढी असेल, ज्यांचे पालक आले त्यांना सगळ्यांना कल्पना आहे, मार्गदर्शन करणार कोणी. आणि म्हणून ह्या क्लासने हा विचार केला आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, तो चांगल्या मार्गाने कसा जाईल, ह्याच्या दृष्टीने आपला क्लास कायम विचार करतो. आणि म्हणून विविध गोष्टी आपण क्लासमधून अरेंज करतो, जसं फिजिकल ट्रेनिंग. कारण जसं बौद्धिकदृष्ट्या भक्कम असून चालणार नाही, तो फिजिकली सुद्धा स्ट्रॉंग असला पाहिजे. याच्यासाठी आमचे कैलास सर, ज्यांनी 20-25 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केले, असे सर आता प्रयत्न करून देऊळ रोडवरनं इथं येतात आणि सॅटर्डे संडे मुलांना ट्रेनिंग देण्याचं काम करतात. त्याचप्रमाणे आमचे मयूर कंडक्टर सर की मुलांना बाहेर, आणि म्हणून याच्यासाठी आमचे मयूर सर कायम धडपडत असतात. म्हणजे आपला जो क्लासचा सगळा स्टाफ आहे हे सर्वांगीण विकास कसा होईल याच्या दृष्टीने विचार करत असतो. आणि म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो, आत्तापर्यंत आपल्या क्लासमधून जेवढी मुलं बाहेर पडलेली आहेत ते चांगल्या ट्रॅकनी, चांगल्या विचारांनी आणि चांगल्या आचाराने आपल्याला पाहायला भेटतात. हे क्लासचं वैशिष्ट्य आहे. हे सगळं सांगायची गरज का माहिती आहे का, की आता बघा की एखादा विद्यार्थी चुकीचा वागला की शाळाच वाईट आहे असं आपण बऱ्याचदा म्हणतो. शाळा कशी वाईट असू शकते, त्या तर भिंती आहेत ना. आपली मुलं शाळेत जातात, आपली मुलं चुकीचं वागतात, तर सांगायला वाईट वाटतं. घडलेली घटना सांगेल थोडं जात, आता वेळ कमी आपल्याला माहिती आहे, 2-2 मिनिटच आपण बोलणार. पण एका पालकांचा मला फोन आला फीच्या संदर्भामध्ये, सर फी कंप्लीट झाली. म्हटलं फी कंप्लीट नाही झाली, आता म्हटले मागच्याच वेळेस पाठवले. नंतर कळलं की त्या मुलाने जिथं व्यसन होतं त्यांचा नंबर दिला, सरांचा नंबर सांगून, आणि फी कंप्लीट करून घेतली. त्याची वर्षभराची सवय झाली त्या गोष्टीची. पालकांना ही गोष्ट माहीत नव्हती. एक एक्झाम्पल सांगायचं कारण का, वेगळ्या ट्रॅकने मुलं चालले, त्याच्यासाठी आई वडील, शिक्षक आणि विद्यार्थी याची जर साखर घातली तर यश फार दूर नाही. सांगायला पण अभिमान वाटतो की इथं सुद्धा या क्लासमध्ये सुद्धा आल्यानंतर एवढी मोठी प्रगती होती मुलांची, 20, 25, 30% मुलांची प्रगती होती. मग आम्ही छान शिकवतो, शिकवणं पाठ असेलच, पण त्याही बरोबर त्यांचं जे पॉझिटिव्हनेस आहे ना तो वाढवण्याचं आम्ही काम करतो. आणि म्हणून आज इथं आपल्याला सगळ्यांना बोलवण्याचं कारण, मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला माहिती सगळ्यांनाच उशीर झालेला आहे, तरी अजून बरेचसे विद्यार्थी येऊ शकले नाही पावसामुळे. तर तुम्ही आलायत, तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण चांगलं यश म्हणून प्रचंड परिश्रम करून तुम्ही इथं आलेला आहेत. तर सर्वांना वायसी क्लासेसकडून खूप खूप शुभेच्छा. सुरुवात जी होती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तुमच्याकडून होती. म्हणजे जेव्हा विद्यार्थी 10वीमध्ये येतात तर जेवढे लोणावळ्यातले शाळेत त्यांचे गुणवत्तेचा सत्कार पहिले आपल्या वायसी क्लासमधून होतात. तर मी विद्यार्थ्यांना फक्त सांगू इच्छितो की तुडे सरांसाठी, कारण की याच्यानंतर तुम्हाला रोज 1-1 दिवसांनी तुम्हाला बोलावण्यात जाणार आहे सत्कारसाठी. तर सुरुवात त्यांनी केली त्याच्यासाठी फक्त विद्यार्थ्यांनी थोडा टाळ्या वाजवा. आपण मला पहिले बोलत त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. पालक आहेत, पत्रकार आहेत, व्यासपीठावर सर्व सन्मान्य. 3 तास लेट येते. तसं आज आमचं झालं आहे की आम्ही लवकर येणार होतो, पण ती स्पेशल ट्रेन म्हणतात तर वर्षातून हा एकदा कार्यक्रम होतो आणि तुम्ही आज असं पॅसेंजर होते तर तुम्हाला 1 तास थांबावं लागेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरोखर सर आज एक की आता तुमचं सेकंड इनिंग चालू होणार आहे. कारण की फर्स्ट इनिंग तुमची पहिली ते 10वीपर्यंत झाली, आता 11वीपासून तुम्ही पुढे दुसरी इनिंग करणार आहे. नवीन मित्र भेटणार आहे, नवीन टीचर भेटणार आहे, नवीन शाळा, नवीन कॉलेज तुम्हाला भेटणार आहे. हे खूप आता तुम्हाला क्रिटिकल पोझिशनमध्ये येणार आहे. आणि आता थोडंसं पालकांना बी माहिती आहे की जेव्हा 11वीमध्ये विद्यार्थी जातो तर त्याला असं वाटतं की मला कुठल्या ना कुठल्या तरी नवीन नवीन वस्तू त्यात घडायला पाहिजे आणि मला भेटायला पाहिजे. त्या टायमाला थोडं पालकांनाही थोडंसं स्थिर राहावं लागतं. कारण की विद्यार्थी थोडं असं वाटतं की आता 1 वयामध्ये गेलं तर त्याला वाटतं की मी काहीतरी नवीन करावं. पण मी सांगू इच्छितो की फार छोटी छोटी गोष्ट आहे. आज जीवनामध्ये येणारा जो काळ येणार फार संघर्ष असणार आहे विद्यार्थ्यांसाठी. तुमच्याकडे टॅलेंट म्हणजे अभ्यासबरोबर तुम्हाला दुसरी टॅलेंट शिकावं लागणार आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये लेबर प्रॉब्लेम भरपूर येणार आहे. म्हणजे शिक्षणाबरोबर तुमच्याकडे काही जर टॅलेंट असेल
तो टॅलेंट पुढे जाऊन तुम्हाला एक उपयोगी होणार आहे, फायनान्शियली उपयोगी होणार आहे. फक्त नोकरी करून तुम्ही समजणार की मी चांगल्या पदावर आहे, मी करू शकतो. परंतु जर तुमच्या घरात एक छोटासा खिळा बी मारायचा असेल, त्या टायमाला तुमच्या पर दिवसाचा जो खर्च असेल तो तुमचा खिळा टोकणारा कारीगर घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला तो एक टॅलेंट बी त्याच्याबरोबर शिकावा लागणार आहे. मी फक्त एक छोटं उदाहरण देऊन मी माझं मनोभाव संपवतो. सर, सांगू इच्छितो की एक आपले इथे लोण्याचे प्लंबर होते, काही लोक ओळखत असतील. एक 8-10 वर्ष अगोदर त्याच्या वडिलांनी आमच्या वडिलांकडे आले, म्हणजे आम्ही गावाकडून आले ओडिसाहून आणि माझ्या मुलाला ॲडमिशन पाहिजे. तर आपले रसाल सर होते त्यांनी आणि आपले आंबेकर सर आणि जे आहेत तिथे साहेब त्यांनी ॲडमिशन दिला. तो विद्यार्थी शिक्षणामध्ये एवढा हुशार नव्हता की तो पहिल्या पासमध्ये येऊ शकतो. परंतु कसा तो पास झाला 10वी. तो 10वी पास झाला, त्यांनी ITIमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. आता त्यांनी ॲडमिशन काय घेतलं, तो प्लंबर व्हायचा. त्याचे वडील होते प्लंबर, ते शिकलेले नव्हते, पण त्यांनी प्लंबरमध्ये ॲडमिशन घेतलं. आता एक 15 दिवस अगोदर तो घरी आला, मला विचारलं की कल्याणची अंकल आहे किंवा ध्रुवे अंकल आहे का. म्हणजे ते बाहेर गेले. तो बोले मला भेटायचं आहे. बोला का. तो बोले मला त्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं, कारण की आम्ही ओडिसाहून आलो होतो, म्हणून मी आज या पदावर आहे. तर मी बोला ठीक आहे, चला ऑफिसमध्ये जाऊ. ऑफिसमध्ये गेले तर नाही सर बोले डॅडी ने तो आपको मेरे गाडी में बैठना पडेगा. म्हणजे मला इथून इथे जायचं तर गाडीत का बसायचं. अक्षरशः त्यांनी BMW गाडीमध्ये घेऊन आला होता. आता तुम्ही विचार करा, तो ITIमध्ये शिक्षण घेतलं होतं आणि तो मुंबईत जॉब करत होता. जॉब करता करता त्याने बिझनेसमध्ये रूपांतर केलं आणि एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला. म्हणजे विद्यार्थी फक्त शिक्षणामध्ये हुशार असेल तर एक पदावर जाऊ शकतो असं काही नाही. विद्यार्थी 40वा नंबर आला तरी तो मोठा होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला तुमचं टॅलेंट शिकावं लागणार आहे. आणि सर, आपण मला परत बोलवलं विद्यार्थ्यांसाठी ऑल दी बेस्ट. आता कोण इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, परंतु 2 गोष्ट तेव्हा आई वडिलांचा आदर आणि जे तुम्हाला शिक्षण देतात त्यांचा आदर. परत सगळ्यांना मी बेस्ट ऑफ लक सांगतो. येणाऱ्या जीवनामध्ये तुम्ही खूप यशस्वी व्हा आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. सगळ्यात पहिल्यांदा दुडे सरांचं कौतुक केलं पाहिजे. एक प्रायव्हेट क्लास आणि प्रायव्हेट क्लासेसचे जे संचालक आहेत त्यांनी लोणावळ्यातील सर्व शाळांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव समारंभ आयोजित करावा. हे आपल्या लोणावळ्याकरांच्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रत्येक शाळेतून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आलेले त्या शाळेतले हिरे आहात. तुमच्या शिक्षकांनी, तुमच्या क्लासच्या शिक्षकांनी आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हा हिऱ्यांवरती पैलू पाडलेले आहेत. तुम्हाला आता चकाकायला 10वी झाल्यानंतर पुढं मोठं आसमान भेटलेलं आहे. मला खात्री आहे तुमच्या चेहऱ्यावरती ते दिसतंय की तुम्ही ते निश्चितपणे चमकून पुढे दाखवल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी मी आपणास 1-2 गोष्टींचा 1-2 मिनिटांमध्ये उल्लेख करतो आणि मग थांबतो. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री नावाचा तालुका आहे आणि तिथे एक छोटंसं सांगवडे नावाचं गाव आहे आणि त्या सांगवडे गावामध्ये एक भिल्ल वसाहत होती, आजही आहे. तिला भिलाटी म्हणतात आणि त्या भिलाटीमध्ये भिल्ल समाजामध्ये एक छोटंसं बाळ जन्माला आलं. त्याचं नाव राजेंद्र भारुड, डॉक्टर राजेंद्र भारुड. आज जर आपण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाहिलं तर गुन्हेगारांच्या याद्या काढल्या तर 2 समाज अग्रेसर असतात. त्यातला एक भिल्ल समाज की त्यांच्या कपाळी एक ठसाच उमटलेला आहे आणि तो म्हणजे ही जमात म्हणजे चोऱ्या माऱ्या दरोडे करणारी जमात. परंतु इथं जो डॉक्टर राजेंद्र भारुड नावाचा एक मुलगा जन्माला आला, तो एवढा अभ्यास करतो आणि पुढे डॉक्टर आणि कलेक्टर होतो. जेव्हा त्याची आई आणि आजी मोहाच्या झाडापासून दारू काढायची आणि त्या आदिवासी समाजात आपलं पोट भरण्यासाठी ती दारू विकायची, तेव्हा संध्याकाळच्या वेळेस दिवस मावळायला गेला होता. एक दारू पिण्यासाठी गिऱ्हाईक आलं आणि ते म्हटलं की बाळ, मला जरा त्या शेजारच्या दुकानातून सने फुटाने आणून दे.
त्या मुलाला फार राग आला. तो म्हटला की आता दिवस मावळायला थोडाच वेळ राहिला आहे, दिवस मावळल्यानंतर मला अभ्यास करता येणार नाही, कारण माझ्या घरी दिवा नाही, लाईटची सोय नाही आणि उद्या तर माझी परीक्षा आहे. त्याला जरा पाय आपटले, हातपाय आपटले. त्याच्या लक्षात आलं. तो म्हटलं अरे बोलून चालून तू भिल्ल जातीचा मुलगा आहे, तू काय पुढं कलेक्टर किंवा डॉक्टर होणार आहे का? तू हाच व्यवसाय करणार आहे. त्या छोट्या बालमनाला ते फार लागलं. त्यानं ठरवलं की मी एक दिवस कलेक्टर पण होईल आणि डॉक्टर पण होईल. मुलांनो 12वी झाल्यानंतर तेव्हा नीटची परीक्षा 200 गुणांची होती. 192 गुण मिळवून मुंबईच्या केएम कॉलेजला तो त्याचा MBBSला नंबर लागला आणि MBBS पूर्ण झालं. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की अरे आपल्याला प्रॅक्टिस करायची, आपल्याकडे तर भांडवल नाही, हॉस्पिटल कुठे उभारणार, काय करणार. एक त्याचा मित्र होता आणि त्या मित्रानं UPSCचे 2 फॉर्म आणले होते. तो म्हटला या फॉर्मची किंमत किती आहे? 40 रुपये. फक्त 40च आहे ना? 2-4 वेळा विचारलं. हो 40 रुपये किंमत आहे. आणि त्याने ठरवलं की 40 रुपयात जर UPSCचा फॉर्म भरता येत असेल तर आपण हरकत नाही UPSC करायला. त्या मुलानं अभ्यास करायला सुरुवात केली. त्याला तोपर्यंत UPSC म्हणजे काय, IAS म्हणजे काय, IPS म्हणजे काय फारसं काही माहिती नव्हतं. कारण तो डॉक्टर या क्षेत्रामध्ये पुढं पदार्पण करू इच्छित होता. त्यानं अभ्यास केला आणि दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये तो IAS झाला. UPSC त्यानं पार केली. आता तो IAS आहे, आपल्या महाराष्ट्र केडरच मिळाले आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की तो डॉक्टरही झाला MBBS झाल्यामुळं आणि कलेक्टरही झाला IAS झाल्यामुळं. मुलांना मला खात्री आहे की आपण लोणावळेकर किंवा मावळवासीय थोडेसे मागे आहोत या क्षेत्रामध्ये. तर कृपया जर या सभागृहातल्या हिऱ्यांनी लक्षात घेतलं तर निश्चितपणे IAS IPS होऊ शकतात. आणि दुसरं उत्तम उदाहरण आहे आपल्या स्टेजवरती ज्याचे प्रमुख पाहुणे बसलेले आहेत बाबूजी हे एका कंपनीमध्ये एक एम्प्लॉय होते. आपल्या लोणावळ्यामध्ये प्रतिनिधी संपादन केलेली एक ABC नावाची कंपनी आज मोठे उद्योगपती आहेत, कोट्याधीश आहेत, अब्जाधीश आहेत. कधीही त्यांच्या चेहऱ्यावरती तो गर्व दिसत नाही. उद्योगपती व्हा, डॉक्टर व्हा, IAS व्हा, IPS व्हा, समाजाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा आणि असे जे कोणी आपल्या पाठीवरती शाबासकीचा थाप देतात तशाच प्रकारची शाबासकीची थाप पुढं आपण बाकी पुढच्या मुलांच्या पाठीवरती द्या. मी या प्रसंगी मिळवलेल्या गुणगौरव पुरस्काराबद्दल आपण या ठिकाणी जमलेला. प्रथम ज्यांनी चांगले मार्क्स मिळवलेत आणि आपले 1, 2, 3 मध्ये नंबर आणलेत त्यांचं सुरुवातीला मी अभिनंदन. बहुतेकांनी आपल्याला जे मार्गदर्शन करायचं होतं त्या पाहुण्यांनी आपलं मार्गदर्शन आपल्याला केलंच आहे. मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. हा जो गुणगौरव आहे 1, 2, 3, 4 नंबर मिळवल्याचा हा नुसता गुणगौरव नसून आई वडील, शिक्षक व विद्यार्थी तुम्ही हा मिळवलेला हा एक उत्सव आपण साजरा करतो. आज तुमच्याबरोबर तुमचे आई वडील आहेत आणि त्या आईवडिलांसमोर आपल्या पाठीवर एक आनंदाची किंवा शाबासकीची थाप मिळते ही खरंच कौतुकास्पद. दोघांच्या दृष्टीने, शिक्षकाच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे, आई वडिलांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. आणि हे कौतुक आपण इथंच विसरून न जाता ज्या आईवडिलांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय, ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपण इथपर्यंत आलेलो आहे, आपल्या जीवनामध्ये त्यांना कधी विसरायचं नाही. आपण आपले शिक्षण घेत असताना नेहमी पाठीमागे वळून पाहायचं. आपली आई आपल्याला शिक्षण घेताना कधी उठली असेल, कधी आपल्याला स्वयंपाक डबा करून दिलेला असेल, वेळेत शाळेवर पाठवलं असेल. म्हणजे ह्या आपल्या शिक्षणा पाठीमागं इथपर्यंत येण्या पाठीमागं आपल्या आईचा आपल्याला पाठीमागे किती मोठा हात. अशा आईला आपण विसरायचं नाही.
वडिलांचं त्याच पद्धतीने, शिक्षकांचं त्याच पद्धतीने इथं येऊन आज क्लासेसवाले इथे गुणगौरव जो करतात त्याच्या पाठीमागे त्यांचं ते ध्येय आहे की मी शिकवलेले किंवा माझ्या क्लासमध्ये येणारे विद्यार्थी कुठंतरी चमकलेले दिसले पाहिजे, त्यांच्या पाठीवर कुणीतरी शाबासकी दिली पाहिजे. म्हणून आमच्या सरकारने या ठिकाणी बोलवतात की बाबा तुम्ही येऊन या विद्यार्थ्यांना शाबासकी द्या. म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलो आणि तुम्ही या ठिकाणी जे यश प्राप्त करताय त्या यशाची शाबासकी म्हणून तुम्हाला हे वायसीचे शिक्षक आपल्याला शाबासकी म्हणून या ठिकाणी आपलं कौतुक करत आहे. मी सुद्धा आपल्या याच्याबद्दल आपलं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो. आणि आज ह्या छानशा कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी धुळे सरांचं आभार मानतो व पुन्हा एकदा आपलं कौतुक करून आपलं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद. अगदी ग्रामीण भागातील इतर सर्व लोक आणि त्याचबरोबर वारकरी समाज यांचा विठुराया जर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. असे आपले सर्वांचे लाडके बाबूजी. त्याचबरोबर खरं म्हटलं तर अत्यंत खास आहे. सर्व 10वीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांचा सत्कार हा प्रथम लोणावळा शहरामध्ये आज प्रथम वायसी क्लासमध्ये केला जातो. आत्तापर्यंत अजून कुठल्याही सामाजिक संस्थेने अशा पद्धतीने 10वीचा निकाल लागल्यानंतर लगेचच अशा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कुठेही अजून केलेला नाही. तो फक्त या वायसी क्लासने केला. त्याबद्दल खरं तर श्री दुडे सर यांचं मनपूर्वक अभिनंदन मी करतो. मी VPS हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत आहे. VPS हा सुद्धा एक ब्रँड आहे. खरं तर मावळ तालुक्यामध्ये 5 ते 6 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि तिथे असणारे शिक्षक हे सुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीने काम करतात. आता 10वीचे विद्यार्थी जेवढे पास झालेले आहेत त्यांना ऑनलाईन 11वीला ॲडमिशन आता आपल्याला तिथे चालू आहे. ऑनलाईन ॲडमिशन आपण घेतलेले असेल तर असा हा जो क्लास आहे वायसी क्लास आणि या वायसी क्लासचे जे संचालक आहेत श्री दुडे सर यांचा आणि माझा परिचय मला वाटतं 1992-93 पासूनच आहे. माझ्या माहितीप्रमाणे साधारण एक 7x7च्या खोलीमध्ये सरांनी हा वायसी क्लास सुरू केला कालेकर मळ्यामध्ये 7x7मध्ये. आणि मगाशी एक वक्ते बोलले की इबलेसे रूप लावले द्वारी त्याचा विलो गेला गगनावरी. 7x7मध्ये एक क्लास सुरू करणारा व्यक्ती आज आपल्यासमोर एवढ्या मुलांच्या समोर आज आणि एक वायसी क्लास सुसज्ज की ज्या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चालतात. वर्षभरामध्ये मुलींचा भोंडला असेल, स्पोर्ट्सचे 7 दिवस स्पोर्ट्स मला वाटतं घेतात आणि फॅकल्टी जर म्हटल्या तर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून 11वी आणि 12वी सायन्सचे काम करणारे दीपेश गोंदे ते स्वतः इंजिनियर असून सुद्धा या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि अत्यंत प्रभावीपणे 11वी-12वीचे सायन्सचे क्लास त्यांनी चालू केले. आणि मला वाटतं बरेचसे विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनियर त्यांच्या हाताखालचे विद्यार्थी शिकून गेली 4-5 वर्ष मी बघतोय की अत्यंत प्रभावीपणे हा क्लास चालू आहे. कुठल्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा न धरता फक्त मगाशी सरांनी म्हटलं तसं विद्यार्थ्यांचा मानसिक विकास आणि हा भारताचा नागरिक कसा तयार होईल. वैरुद्ध, तपरुद्ध, ज्ञानयुद्ध, शिक्षणयुद्ध आणि बालयुद्ध विद्यार्थी यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार. आज खऱ्या अर्थाने आम्ही सर्व भाग्यशाली आहोत. आमचे परम मित्र बंधू दुडे सर
हे आमची मामी बंताबाई चोपडे आमची मामी आहेत. वयाच्या 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 12वीला अभ्यास करून त्या उत्तीर्ण झाल्या आणि सरांचा फोन आला की सर म्हणाले की त्या अंशी आल्या पाहिजे. म्हणून आवर्जून मला सांगायचं काय की वायशम क्लासेस हा निकाल म्हणण्यापुरता किंवा त्यांनी सांगा म्हणून बोलत नाही, तर त्यांनी केलेलं कृत्य, त्यांनी केलेलं निवेदन, केलेलं आयोजन हे दिसतं ना सगळ्या समाजामध्ये. सर्व व्यासपीठावरचे अधिकारी व जमलेल्या माझ्या पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला 2 शब्द बोलायचे. मला तुमच्याबरोबर असं बोलायचं आहे का पूर्वीच्या काळी मुलगी म्हणजे काचेचं भांडं, ते फुटलं तर सांडलं, काचेचं भांडं फुटलं तर सांडलं, अशी आईवडिलांचं ही प्रथा होती का मुलीला पुढे बाहेर नाही लावायचं. पण माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांनी मला अशी जिद्द धरली की माझा भाऊ येणं मोठा, तो वडिलांनी खूप कष्ट करून सहस्रबुद्धे डॉक्टर सगळ्यांना माहिती असेल, राजूभाऊ डॉक्टर म्हणून काम शिकले, त्यांच्या प्रेरणेने आम्ही सगळे शिकलो, त्यांनी आम्हाला हे केलं. पण हे ना माझ्या वडिलांना एवढी जिद्द होती की माझ्या मुलांना मी कष्ट केले, मी रेल्वेत कामाला आहे, पण त्यावेळेस 35 रुपये महिना होता माझ्या वडिलांना. मला आठवते पहिला माझे वडील म्हणले मला पगार मिळाला 35 रुपये आणि त्यावेळेस आहे ना आपल्याला पायी यावं लावायचं काम ते चिखलचं आणि आपल्याला काही 1 रुपया सुद्धा वेळेला मिळत नव्हता, पायाला चप्पल नव्हती मिळत. आत्ताच्या मुलांच्या किती सुविधा आहेत आणि काय. आणि ज्यावेळेस माझा भाऊ 10वी शिकला आणि 10वी शिकला तर गावात कसं असतं, फितूर म्हणजे माणसं फितूर कधी होतात, फितूर आहे ना जवळचीच माणसं आपल्याला काढतात, आपल्या जवळचीच. शिवाजी महाराजांना पण जवळच्याच माणसांनी, शिवाजी महाराजांचं हे जवळच्या माणसांनीच फितूर केलं आणि त्यांच्या राजकारणात त्यांच्या त्या कारकिर्दीत त्यांचं हे घडवायला जवळची माणसं सगळ्यांनी सांगितलं आणि फितूर केलं. तसंच माझा भाऊ 10वीत होता, मोठा भाऊ. आज तो साहेब असता. आज आहे ना माझा भाऊ खूप हुशार आहे, सगळं आहे, पण आहे ना त्यावेळेस माझा भाऊ 10वीत होता ना, तेव्हा गावात आहे ना यात्रा चालायच्या, यात्रा चालायच्या आणि यात्रेला तमाशे असायचे. त्यावेळेस आमच्या गावातल्या एका व्यक्तीने काय केलं, माझ्या भावाला 10वीचे पेपर, इंग्लिशचा पेपर होता आणि माझ्या भावाला काय केलं, नेलं याला तमाशाला नेलं. तमाशाला नेल्यानंतर माझ्या भावाला परीक्षेला जाताना आईने खूप उठवायचा प्रयत्न केला. माझी आई गपचूप पात्रावर गोधड्या टाकायची, जेवण द्यायची त्याला, का वडील मारतील म्हणून गपचूप. आणि मग पेपरला गेला नाही तो 10वीचा, तो नापास झाला. माझी 83ची 10वी आहे आणि तो नापास झाला ना, त्यावेळेस माझे वडील काय म्हणले, मला चांगला आठवतं, मी लहान असेल तर तो माणसाला ज्यांनी कुणी बुद्धिर केला असेल आणि माझ्या भावाला परीक्षेला हे केलं असेल, परीक्षेच्या वेळेस इंग्लिशच्या पेपरला तमाशाला नेलं असेल, माझे वडील बोलले का माझ्या मुलाला फितूर केलंय, ह्या जगाच्या पाठीवर जर माझ्या मुलीला फितूर केली तर मी इथं या प्राणनात माझा जीव ठेवणार नाही, पण माझ्या मुलीला फितूर करून दाखवा. त्यावेळेस माझ्यात जिद्द निर्माण झाली. आम्ही खूप कष्ट करून शिकलोय, ते सांगायचं, कष्टाचं काहीच सांगायचं नाही. बघा, मी 10वीपर्यंत सहस्रबुद्धेंच्या डॉक्टरांचे इथं भांडी धुण्याचं काम केलं, 20 रुपये महिना मिळायचं आणि भांडी धुण्याचं काम केलं. माझ्या वडिलांनी त्यांच्या घरी काम केलं आणि नंतर 83 सालात मी जेव्हा 10वी झाले, माझ्या शिक्षकांना खूप आनंद झाला. ते सर आता आहेत की नाही, पत्तान्या चव्हाण सर, जाधव सर, परत गायकवाड मॅडम, भरपूर शिक्षक होते. दीक्षित सर आत्ता मुख्याध्यापक होते शाळेला, ते वारले आत्ताच. तर त्यांनी इतकं मोलाचं मार्गदर्शन मला केलं आणि खूप, ज्यावेळेस मी पास झाले तर 7 रुपये पेड्यांना नव्हते, तर 7 रुपये सहस्रबुद्धे डॉक्टर आणि आपले शिक्षकांनी, जेव्हा आपण चांगलं काम करतो त्यावेळेस आपल्याला सगळेजण सहकार्य करतात. मुलांना तुम्ही सगळे बसलेले आहे तिथं, आता इथे हे सगळे मान्यवर आहे. आज मी इथं बोलायला आले तर माझ्या कर्तृत्वाने, नाहीतर मला कोणी विचारलं नसतं का या मॅडम तुम्ही तुमचे वडील जेव्हा खाली बसलेले, तुमच्या वडिलांचा फाटका सदरा आहे किंवा तुमच्या वडिलांना कुणी मान देत नसेल, बाहेर मागच्या खुर्चीवर बसलेले, तुमच्या मनात जिद्द पाहिजे. माझ्या वडिलांना माझ्यासाठी काय, माझ्या वडिलांना मान्यवरांसाठी खुर्चीवर बसता आलं नाही. मी इतकं नाव मोठं कमी वडिलांचं, तर माझ्या नावामुळं माझे वडील मान्यवरांच्या व्यासपीठावर उभे राहिले पाहिजे. असं तुम्ही सगळ्यात नाव छान कमवलं पाहिजे. आणि मी तुम्ही माणसं आता ह्या वयात 12वीची परीक्षा द्यायची गरज काय आहे, खरोखरच बरोबर आहे. मी अंगणवाडी शिक्षिका आहे नायगावला, पण मला
असं म्हणतात 16 वर्ष धोक्याचं आणि एज ऑफ द रिटायरमेंट 58 वर्ष एज ऑफ द रिटायर असतं आणि त्या वर्षी या बाईला काय सुचलं परीक्षा द्यायचं. पण मी परीक्षा कशासाठी दिली, तुम्ही मुलांनी चांगला अभ्यास करावा. जर जी बाई 98 वर्ष परीक्षा देते आपल्याला का नाही होणार, आपणही चांगल्या मार्गाने पास झाले पाहिजे, आपल्या आईवडिलांचं नाव कमवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही नाव कमवता, आता तुम्ही तर माझं नाव ऐकलं असेल, सगळे चॅनलवाले, सगळे मीडियावाले, सगळे पेपर ए टू झेड, संपूर्ण पेपरला माझी जाहिरात, पेपरला बातमी होती. मीडियावाले जवळजवळ 21 मेला माझा रिझल्ट कळला ना 12वीचा, तेव्हापासून तर 10 जुलैला भात लावणी माझी सुरू झाली. तरी लोक यायची, मी म्हणायची माझी भात लावणी, माझ्या सुना म्हणायच्या आत्ते आता बास करा तुमचं स्वागत चालू. आणि बघा मीच नाही शिकले, ज्यावेळेस मी 12वीचं शिक्षण केलं ना त्यावेळेस समोरच्या बाया अशा हसायच्या मला, का आमच्या इकडे प्रथा आहे खेडेगावात का 5वीचं हे किंवा आता हळदीचा समारंभ द्यायला का सगळ्याजण बोलेल. तेव्हा माझं आदिती लर्निंग सेंटर त्या ऑनलाईन क्लास घ्यायच्या 5 ते 8, कारण संध्याकाळची वेळ आम्हाला भेटायची, शेतातून घरी आल्यानंतर 5 ते 8 ऑनलाईन क्लास घेतले. त्यावेळेस मी क्लासला बसायचे, माझ्या सुना म्हणायच्या माझ्या आत्या क्लासला बसल्या, तर मला सगळ्याजणी हसायच्या. मी बाहेर पडले तर काही बाया माझ्याकडे बघून हसायच्या, पण मी हसू द्या, हसणाऱ्यांना शिव्या देणाऱ्यांना तोंड पुढं करायचं नाही, पाठण करायची. अण्णा हजाऱ्यांचं मी वक्तव्य ऐकलेले, जर आपल्याला समाजात वागायचंय त्यांनी लोकांचा तिरस्कार सहन केला पाहिजे, त्यांनी लोकांनी शिव्या दिलेल्या हसणाऱ्यांना. आणि ज्यावेळेस मी हे केलं 12वी पास झाले सगळी लोक, तर 30 लोक माझ्या घरी मला भेटायला आली 2 महिने. म्हणून आहे ना, आपण कुणी असू द्या, आपल्या गरिबीला असू द्या, आपल्या विचारांना असू द्या, आपल्याला पटतंय ते चांगलं आपण करायचं, आपलं नाव कमवायचं. आणि परीक्षा याच्यासाठी दिली. आज मी 98 वर्ष परीक्षा दिली आमच्या नायगावमध्ये. आता भाऊ भाषा आहे माझा, त्यांचीच मुलगी आता 12वीमध्ये सगळ्यांनी 60% पुढे मार्क मिळवले. 6 जणी 40 वर्षाच्या पुढच्या वयाच्या 6 जणी परीक्षेला बसल्या, बाकीच्या दुसऱ्या. आणि बीड जिल्ह्यातल्या 50 अंगणवाडी शिक्षिका 50 नंतर त्या 12वीला बसल्या. आपण एकट्याने केल्यामुळे आपल्या स्वार्थासाठी नाही, तुम्ही मला सत्कार करावा किंवा काय करा असं नाही. जेव्हा आपण चांगलं काम करतो ते लोकच आपल्याला बरोबर बोलवायला येतात आणि हे करतात. आणि माझ्यामुळे त्या शिकल्या, त्याचा मला अभिमान आहे का या सगळ्या जणी माझ्यामुळे शिकलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट एक अशी मला वाटते का आपण मुलांनी, तुम्ही आत्महत्या करता, 12वी झालं 10वी झाले नापास झाले, कोणत्याही मुलांनी आत्महत्या नाही करायची. आपल्याला एकदा नापास झाली, इंदिरा गांधी नापास झालेले आहेत, तुम्ही चांगली पुस्तक वाचा. बघा इंदिरा गांधी जेवढे आपले नेते झालेत ना ते 3-3 वेळा नापास झाले. नापासांची शाळा म्हणून एक पुस्तक आहे, तुम्ही वाचा, तुम्हाला प्रेरणा मिळेल त्यातून. तुम्ही चांगलं वाचा. फडतूस मुलांच्या मागं सरांनी सांगितलं का तुम्ही संगत चांगली, बरोबर आहे, संगत चांगल्याची धरा. आपल्याला संगत कुणाची निवडायची ती आपल्या मनावर असते. मला जर वाटलं असतं या बाया मला हसत्यात मला हे करतं, मी नसते ना, मी मागं खिसली असते. पण नाही, मी म्हटली मी माझ्या कोपऱ्याला बसून माझी एक बाजूला देवाच्या खोलीत अभ्यास केला, वडिलांच्या इकडे पण देवाच्या खोलीतच अभ्यास केला. आणि सासरी पण 3 ते 5 पाठ उठायचे, दिवसभर इथं बसलेली आहे. त्यांना विचारा, तुम्ही जर मला बघितली माझ्या भात लावताना, शेती भात काढताना बघितलं, तुम्ही मला कातकऱ्याची बाई आहे का काय? कातकऱ्यासारखं अक्षरशः कुणी पण, राजू वालवणकर म्हणून पत्रकार आहे, तर त्यांनी पाहिलं माझं, म्हटलं बाई तुम्ही काय केले, फाट्याची मुळी काल परवाच इथलं शेतातली फाटी तोडली. सगळं काम कुठेही जा, आपण आनंद नाही राहिलं पाहिजे, आपल्याला कोण बोट दाखवलं नाही पाहिजे. आपण अंगणवाडी शिक्षिका आहे, मला 3 पुरस्कार भेटले. एक लायन्स क्लबने दिला, परत TV पुरस्कार, एक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2 वर्षापूर्वी भेटला. त्याच्या आधी एक पुरस्कार दिलेला आहे केम हॉस्पिटलच्या त्या लोकांनी. तर सगळ्यांनी असं केलं. पण आपण जेव्हा काम करतो ना लोक आपल्याला चांगले म्हणणारे, आपण कोणत्याही क्षेत्रात लाजायचं नाही. तलाठी आले, मी सदाशिव मंगल कार्यालयामध्ये भाषण केलं. भाषण म्हणजे पण मी कवी पण आहे बरं का, बसल्या जागी जरी कोणाला जर रचायचं असलं तरी कविता पण रचली छान छान. तर त्यावेळेस मी भाषण केलं होतं, तेव्हा स्वच्छता आली ना, त्यावेळेस त्यांनी ना त्या तलाठी साहेबांनी मला पाहिले आणि गावात आणून सांगितलं त्या चोपडेबाई इतकं खूप छान भाषण करतात, कविता रचतात. त्यावेळेस त्यांनी मला फाटीची मुळी आणताना पाहिलं. 5 वाजता ते इकडून चालले तर मी तिकडून हे झालं. त्या सरांनी माझ्या मुलाला तिथं लगेच कामाला लावून घेतलं 500 रुपयावर. सर माझी गरिबी आहे, 10 रुपये मिळते, मी 8 ते 10
10 मुलांची बालवाडी घ्यायची, 10 रुपये मिळायचे. त्याच्यानंतर 10 ते 12 जिल्हा परिषद बालवाडी केली. त्याच्यानंतर जिथं मी फ्लॅट बांधायला काढल्या तिथं कंत्राटी काम केलं. दगडी व्हायचं, दगडी व्हायच्या डोक्यावर. तुम्हाला एवढा आनंद वाटतोय जेव्हा आपण चांगलं काम करतोय त्यावेळेस. जिथं मी कंत्राटी काम केले आज तिथल्या मुलांनी, माझ्या मुलांनी जागा घेऊन तिथं फ्लॅट बांधायचे. आईला दुसरं काही नको असतं, आईला वाटतं आपली मुलं चांगली निघावं, बाकी काही नाही. एवढं बोलून मुलांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मुळी विका पण शाळा शिका, मोळी विका पण शाळा शिका. अजिबात माघार घ्यायची नाही. काम करून शिक्षण शिका. आई वडिलांची गरिबी असली तर त्या गरिबीला लाजू नका. आम्ही कधीच लाजलो नाही. मला कॉलेजला जाताना तळेगावला वडिलांनी पाठवली नाही. मी एवढी रडत बसले तर माझे वडील म्हणायचे, बाई तुझी जिद्द असेल ना तू मरेपर्यंत. माझ्या आज मी 12वी पास झाले पाहिला माझे वडील पाहिजे नव्हते. माझे वडील तर इतके आनंदाने नाचले असते ना तर विचारताच सोय नाही. तर त्यांना वाटलं असतं मला माझ्या मुलीची इच्छा पूर्ण करता नाही आली पण तिने केली. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. मी पण जेव्हा 10वीत मला बक्षीस भेटत होतं तेव्हा मी अशीच इथे बसले होते. मला काहीच माहिती नव्हतं या क्लासबद्दल की म्हणजे हा क्लास YC क्लास आहे वगैरे म्हणून काहीच माहिती नव्हतं. मग एक दिवस मला फोन आला होता तुमच्यासारखाच की बक्षीस आहे म्हणून. तेव्हा मग आले होते मी. तेव्हा या क्लासबद्दल माहिती मिळाली आणि मग नुकतीच 10वी झाली होती. पुढे काय करायचं, मी नक्की कॉमर्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं इथून माझा प्रश्न होता. मग कॉमर्सचा फॉर्म भरून आले आणि सायन्सला ॲडमिशन घेतलं.